नमस्कार, मी मायावती. एडीएन बातमीपत्रात आपले स्वागत. आजच्या दिवसभरात घडलेल्या घटनांचा आढावा आपण घेणारच आहोत. त्यापूर्वी नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर. एका तासात 3 घरफोड्या करणाऱ्या आरोपीला गुन्हे शाखेकडून अटक. 24 वर्षाच्या आरोपीवर 29 घरफोड्यांचे गुन्हे दाखल. पहिल्या दिवशी 1756 कर्मचाऱ्यांनी घेतले प्रशिक्षण. गैरहजर कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश. आता सविस्तर बातम्या. आपण ज्यांना 5 वेळा खासदार बनवलं आणि त्यांना 10 तास उभे राहून सुद्धा तिकीट नाही मिळालं, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी भावना गवळी यांचं नाव न घेता केली. उमेदवारी रद्द करावा, काय नेमकं जबाब आहे हे आपण त्यांना विचारा. आपण पाहिलं असेल, ज्यांना अनेक वेळा खासदार शिवसेनेने बनवलं, उद्धव साहेबांनी बनवलं. एक व्यक्ती तर अशी की 5 वेळा खासदार बनवलं आणि त्यांना काल 9 की 10 तास थांबून देखील तिकीट मिळालं नाही. दुसरे आहेत, दुसऱ्या एका मतदारसंघाचे, तिथे देखील तिकीट मिळालं नाही. अजून 2-3 आहेत ज्यांची तिकीटं कापली जाणार आहेत. मग नक्की त्यांच्यासोबत जाऊन मिळवलं तरी काय? जी गद्दारी करायची होती पक्षासोबत, उद्धव साहेबांच्या पाठीत जो खंजीर खुपसायचा होता तो त्यांनी खुपसला. महाराष्ट्रासोबत बेईमानी केली या लोकांनी. आणि आपण आता पाहत आहे की ज्यांनी त्यावेळी सांगितलं होतं की एक जरी उमेदवार पडला तरी राजीनामा देईन, त्यांना तिकीट पण आता देऊ शकत नाही आहेत. हे हाल आता मिंदे गटाचे झालेले आहेत. मला वाटतं पुढचे जे 40 गद्दार आहेत त्यांनी विचार करावा की आता विधानसभेत नक्की काय होणार. कारण आता दिसायला लागलं की विकेट एक अशी पडत आहे. छत्रपती संभाजीनगरचा तुम्ही उमेदवार जाहीर करून टाकला प्रचार करत, मिंदे गटाचा उमेदवार काय आणखी अनेक ठिकाणी महाराष्ट्रात आपण पाहत असाल, भाजप असेल किंवा मिंदे गट असेल किंवा राष्ट्रवादीची गद्दार गँग असेल, उमेदवार मिळतच नाहीत. म्हणजे आपण पाहत असाल मुंबईत देखील भाजपाने अजून 2च उमेदवार जाहीर केले आहेत, ते देखील मुंबई विरोधी आणि महाराष्ट्र विरोधी. आपण पाहत असाल हेच आहे सगळीकडे की जास्तीत जास्त ठिकाणी आमच्या महाविकास आघाडीचे उमेदवार जाहीर झालेत, शिवसेनेचे तर सगळेच झालेले आहेत. आणि एका बाजूला मिंदे गँग आणि भाजपा ह्यांना उमेदवार मिळत नाही आहेत. एक बघण्यासारखं आहे नक्की की जिथे भ्रष्टाचारी लोक आहेत, ज्यांच्यावर आरोप झाले आहेत, ज्यांच्यावर केसेस होत्या, त्यांच्यात बोली लागली की काय माहीत नाही, पण तिथे पण अजून उमेदवार जाहीर नाही झालेत. विशेष पथकाने अवैध वाळू वाहतूक तसेच देशी विदेशी दारूची चोरटी विक्री, साठा तसेच वाहतूक करणाऱ्यांवर सलग धाडी टाकत तब्बल 11,56,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील चोरटी दारू विक्रेते, साठवणूकदार तसेच वाहतूक करणाऱ्या विरुद्ध धडक कारवाईची मोहीम ग्रामीण पोलीस दलाच्या वतीने हाती घेण्यात आली आहे. या अनुषंगाने जिल्ह्यातील पोलीस ठाणे सोयगाव हद्दीतील जरंडी माळेगाव जाणाऱ्या रोडवर अवैधरित्या गौण खनिज वाळू ही विनापरवाना बेकायदेशीररित्या वाहतूक करताना सुनील विजय सावळे, वय 25 वर्ष, राहणार ओझर, तालुका पाचोरा, जिल्हा जळगाव यास पकडून त्याच्या ताब्यातून वाळूसह ट्रक असा एकूण 10,25,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सिल्लोड ग्रामीण हद्दीतील केळगाव येथील राहुल उर्फ महेंद्र रतनलाल जयस्वाल, वय 29 वर्ष, राहणार केळगाव, तालुका सिल्लोड याने त्याच्या राहत्या घरात 46,560 रुपयांची देशी दारू पकडून जप्त करण्यात आली आहे. भराडी जाणाऱ्या रोडवर राजेंद्र चव्हाण, वय 28 वर्ष, राहणार मोंढा बुद्रुक, तालुका सिल्लोड हा त्याच्या प्लॅटिना मोटरसायकलवर देशी दारूचे 2 बॉक्स चोरटी विक्री करण्याच्या उद्देशाने वाहतूक करताना पथकाच्या सापळ्यात अडकले आहे. पोलीस ठाणे बिडकीन हद्दीतील लोहगाव येथील अनिल अशोक रुपेकर यास देशी दारूचे 2 बॉक्स विक्री करण्याच्या उद्देशाने घेऊन जाताना लोहगाव शिवारातील पानटपरीवर मुद्देमालासह त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. पोलीस ठाणे खुलताबाद हद्दीतील बाजार सावंगी येथील आदर्श बँकेच्या जवळ मोटरसायकलवर भाऊसाहेब कारभारी नलावडे, वय 40 वर्ष, राहणार बाजार सावंगी यांच्याकडून देशी दारूचा 44,800 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. पोलीस ठाणे पैठण बाजारतळ परिसरातील राजेश साहेबराव पवार याने अवैधरित्या लपून ठेवलेल्या 3,100 रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आला आहे. यातील आरोपी गुन्हा दाखल करण्यात आलाय. विशेष पथकाद्वारे अवैध वाळू वाहतूक तसेच देशी दारूबाबत छापे मारून एकूण 11,56,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय.
लोकसभा निवडणुकीसाठी 1756 कर्मचाऱ्यांनी प्रशिक्षण घेतले। या प्रशिक्षणाला 570 कर्मचाऱ्यांची अनुपस्थिती होती। या सर्व कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे आदेश जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी यांनी दिले। लोकसभा निवडणूक 2024च्या अनुषंगाने मतदान प्रक्रियेतील अधिकारी कर्मचारी यांचे पहिल्या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते। त्यात वंदे मातरम सभागृह येथे 107 औरंगाबाद विधानसभा क्षेत्राचे तर सेंट फ्रान्सिस हायस्कूलचे प्रांगण, 7 हिल जवळ जालना रोड येथे 109 औरंगाबाद विधानसभा मतदारसंघ क्षेत्रातील कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण पार पडले। यावेळी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, अपर जिल्हाधिकारी डॉक्टर अरविंद लोखंडे, उपविभागीय अधिकारी व्यंकट राठोड, MIDCचे प्रादेशिक अधिकारी चेतन गिरासे, तहसीलदार पल्लवी लिगदे, रमेश मुंडलोट, नायब तहसीलदार देविदास खटावकर यांनी उपस्थितांना प्रशिक्षण दिले। वंदे मातरम सभागृह येथे आयोजित प्रशिक्षणास 382 केंद्राध्यक्ष आणि 559 सहाय्यक मतदान अधिकारी असे 941 कर्मचारी उपस्थित होते, तर 349 गैरहजर होते। तर सेंट फ्रान्सिस हायस्कूल येथे आयोजित प्रशिक्षणास 357 कर्मचारी प्रथम सत्रात तर द्वितीय सत्रात 461 कर्मचाऱ्यांनी प्रशिक्षण घेतले, तर 221 कर्मचारी दोन्ही सत्र मिळून गैरहजर होते। या सर्व कर्मचाऱ्यांना प्रत्यक्ष मतदान प्रक्रियेबाबत माहिती देण्यात आली। तसेच मतदान यंत्र, व्हीव्हीपॅट यंत्र इत्यादी आवश्यक सामुग्री प्रत्यक्ष हाताळण्याचे प्रात्यक्षिक देण्यात आले। शुक्रवार रोजी या दोन्ही प्रशिक्षणांचा दुसरा दिवस होता। दरम्यान प्रशिक्षणास गैरहजर कर्मचाऱ्यांना नोटीस बजावण्याचे आदेश जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी यांनी दिले आहे। माझी स्वतःची अशी इच्छा आहे की कुठल्याही अधिकाऱ्यावर कुठल्याही कर्मचाऱ्यावर कारवाई करायची वेळ येऊ नये किंवा कुणालाही कुटुंब संघाला सामोरं जाण्याची वेळ येऊ नये। मला त्यासाठी काही घाबरायचं किंवा टेन्शन घ्यायचं कारण नाही आहे। मतदानाचं टायमिंग असेल, बंद करण्याचं टायमिंग असेल, बंद करताना जर मतदार थांबले असतील तर त्याचं काय करायचं आहे, ह्या लिगल गोष्टीवर फक्त तुम्ही कॉन्सन्ट्रेट करा। फक्त एवढंच आहे की आपण मतदान केंद्रावर जाताना पूर्णपणे आत्मविश्वास घेऊन जा। प्रत्येक स्तरावरची आम्ही तुमची काळजी घेतो आहे आणि त्याच्यापेक्षा भारताचे नागरिक म्हणून, शासनाचा घटक म्हणून आपली ही जबाबदारी आहे। पण त्या जबाबदारीतून पळ काढणाऱ्याची संख्या बऱ्यापैकी या जिल्ह्यामध्ये दिसायला लागलेली आहे आणि तुम्ही सर्वजण आलात त्याच्याबद्दल तुमचं मी मनापासून अभिनंदन करतो। तुम्हाला मी शुभेच्छा देतो। ठाण्याहून शहरात येऊन रिक्षाने फिरून अवघ्या 1 तासात भर दिवसात 3 घरे फोडणाऱ्या आरोपीला गुन्हे शाखेने अखेर अटक करून त्याच्याकडून सुमारे 13,85,930 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। रोहित उर्फ अरहान चेतन शेट्टी, वय 24 वर्ष, राहणार बौद्धवाडी देवी, असोड, राजापूर, जिल्हा रत्नागिरी, हल्ली मुक्काम शिळफाटा, मुंब्रा, ठाणे असे या कुख्यात घरफोड्याचे नाव आहे। वयाच्या अवघ्या 24व्या वर्षी घरफोडीचे सुमारे 29 गुन्हे दाखल असलेल्या या आरोपीला आतापर्यंत प्रत्येक गुन्ह्यात अटक झालेली आहे। तरीही याची घरफोड्यांची सवय काही थांबलेली नाही हे विशेष। त्याच्या विरुद्ध मुंबईतील कुर्ला, वसई, विरार, नायगाव, विक्रोळी, पवईसह महाड, रायगड, पुणे, माणगाव, गुजरात आणि महाराष्ट्रातील वेगवेगळ्या ठिकाणी घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत, अशी माहिती गुन्हे शाखेच्या वतीने देण्यात आली आहे। अजूनही काही बातम्यांचा आढावा आपल्याला घ्यायचा आहे, मात्र वेळ झाली आहे छोट्याशा ब्रेकची। कुठेही जाऊ नका, पाहत रहा ADN। दिवाळी धमाका छत्रपती संभाजीनगरमध्ये प्राइम लोकेशनवर आलिशान 2 BHK रो हाऊसेस।
बीड बायपास रोड सातारा परिसरापासून फक्त 200 मीटरच्या अंतरावर. हिवाळे पाटील लॉन्स पासून फक्त 400 मीटरच्या अंतरावर. आकर्षक किमतीत रो हाऊसचे मालक व्हा आणि आकर्षक बक्षिसे जिंका. किंमत फक्त 51 लाख पासून पुढे. विकसित क्षेत्रात अधिष्ठान आहे. वैयक्तिक रो हाऊस साठी प्रशस्त पार्किंग, त्याचबरोबर प्रायव्हेट गार्डन, व्हिडिओ डोर बेल, सौर सिस्टीम. जागेचा पत्ता प्लॉट क्रमांक 14P 152425P बीड बायपास सातारा परिसर, छत्रपती संभाजीनगर, औरंगाबाद. खरेदीसाठी आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे 9860056488. सर्व बँक कर्ज उपलब्ध आहेत. अटी आणि शर्ती लागू. मस्त मास्क पहना है तुम्हें. थैंक यू सर. वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर. रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर. एक और है ना सर. देना. बहुत मस्त लगे आपको. ये ना सर. सर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर. हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है. ओके सर. ये ले. चल हम ये भी ऑनलाइन भर दे. हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे. ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत. श्री क्षेत्र वेरूळ येथील नाथ आश्रमात अडभंगनाथ संस्थानचे मठाधिपती स्वामी अरुणनाथ गिरीजी महाराज यांचा संगीतमय नवनाथ कथेला सोमवारपासून सुरुवात झाली असून कथेला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. अडभंगनाथ संस्थानचे मठाधिपती स्वामी अरुणनाथ गिरीजी महाराज यांनी खुलताबाद तालुक्यातील क्षेत्र वेरूळ येथील नाथ आश्रमात आयोजित संगीतमय नवनाथ कथेत उपदेश केला. यावेळी कथेसाठी वेरूळ, कसाबखेडा, गल्ले बोरगाव, बंबापूर, पळसवाडी, आखातवाडा, चिंचोली, सराई, भटजी यासह तालुक्यातील हजारो नाथ भक्तांची उपस्थिती होत हवं संगीतमय नवनाथ कथेसाठी आलेले भाविक भक्तिरसात न्हाऊन निघत आहे. अबाल वृद्धांपासून ते तरुणांपर्यंत सगळेच पंचक्रोशीतील भाविक कथेसाठी येत आहे. कथेनंतर महाप्रसादाचा लाभ भाविक घेत आहेत. गाथा नवनाथांचे कार्यक्रमातील कलाकार उपस्थित राहणार. या नवनाथ कथेसाठी दिनांक 6 एप्रिल रोजी सोनी टीव्ही मराठी वाहिनीवरील गाथा नवनाथांची या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण होणार असल्याचे आश्रमाच्या वतीने कळविण्यात आले आहे. एडीएनसाठी तालुका प्रतिनिधी हुसेन पटेल, खुलताबाद. आरटीओ कार्यालय परिसरात जप्त असलेल्या 2 रिक्षांना परिसरातील डीपीस स्पार्क होऊन आग लागल्याची घटना घडली असून अग्निशामक विभागाने वेळीच आग आटोक्यात आणल्याने होणारा अनर्थ टळला. आरटीओ कार्यालयाच्या आवारात गेट लगत असलेल्या डीपीमुळे तेथील जप्त असलेल्या रिक्षाला आग लागली. ही घटना शुक्रवारी दुपारच्या सुमारास घडली. या परिसरात महावितरणच्या डीपीला शॉर्ट सर्किट होऊन निघालेल्या ठिणगीमुळे रिक्षाचा प्लास्टिक भाग जळायला सुरुवात झाली. याबाबत तात्काळ अग्निशमन विभागाला माहिती देण्यात आल्यावर एक बंब घटनास्थळी दाखल झाला. अग्निशामक दलाचे MY घुगे यांच्या नेतृत्वात आलेल्या पथकाने सदर आग काही वेळातच आटोक्यात आणली. सदर ठिकाणी आरटीओ कार्यालयाने जप्त केलेली आणखी काही वाहने उभी होती. रिक्षा जळत असताना अन्य वाहनांना आग लागण्याची दाट शक्यता होती. मात्र वेळेत आग आटोक्यात आणल्याने अन्य वाहने सुरक्षित राहिली.
आगीचे भक्ष्य ठरली नाहीत आणि सुदैवाने ह्या आगीत जीवितहानी देखील झाली नाही. देशात लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 ची प्रक्रिया सुरू झाली असून लोकशाहीच्या या उत्सवात जास्तीत जास्त मतदारांनी सहभागी होऊन मतदान करावे यासाठी महानगरपालिकेच्या किराडपुरा उर्दू विद्यालयात मतदार जनजागृती उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. भारतीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनानुसार जिल्हाधिकारी दिलीप स्वामी व आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या निर्देशानुसार शहरात विविध ठिकाणी मतदार जागृती कार्यक्रम सुरू आहेत. या अनुषंगाने मनपा केंद्रीय प्राथमिक व माध्यमिक विद्यालय किराडपुरा शाळेतील विद्यार्थ्यांनी रहीमनगर, बारी कॉलनी, किराडपुरा, सेंट्रल नाका या विभागात भव्य रॅली काढून जनतेला मतदान करण्याबाबत आवाहन केले. यावेळी मुख्याध्यापिका खान रईसा अय्यूब खान व शिक्षक, विद्यार्थिनी, पालकांची प्रत्यक्ष भेट घेऊन 15 मे 2024 रोजी मतदान करण्याची विनंती केली. 18 वर्ष पूर्ण झालेल्या युवकांनी आपले नाव मतदार यादीत नोंदविण्यासाठी ऑनलाईन अर्ज करावा अशा सूचना दिल्या. या प्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका, सर्व शिक्षक, सेवक वर्ग यांची उपस्थिती होती. विद्यार्थ्यांनी बँडच्या साथीने रॅली काढली. या प्रसंगी मोठ्या संख्येने पालक उपस्थित होते. तसेच शाळेतील एक सेल्फी पॉइंट तयार करून अनेक पालकांची सेल्फी घेऊन सोशल मीडियात व्हायरल करण्यात आले. तसेच पालकांसाठी अभिप्राय लेखन स्पर्धा घेण्यात आली. ज्या पालकांनी सर्वोत्कृष्ट अभिप्राय लिहिला त्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. महिला पालकांसाठी मेहंदी स्पर्धा घेण्यात आली. यात पालकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांना मतदान करण्यासाठी पोस्ट कार्डवर पत्र लिहून मतदान जनजागृती करण्यात आली. यासोबतच विद्यार्थ्यांनी स्वतः मतदान जागृतीबाबत घोषवाक्य तयार केले. यात माझे आई बाबा मतदान करणारच, माझे आजी आजोबा मतदान करणारच असे घोषवाक्य तयार करून आपल्या परिसरात चिटकवले. अशा विविध प्रकारे शाळेच्या वतीने मतदान जनजागृती कार्यक्रम घेण्यात आले. शेवटी परत एकदा एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर. एका तासात 3 घरफोड्या करणाऱ्या आरोपीला गुन्हे शाखेकडून अटक. 24 वर्षाच्या आरोपीवर 29 घरफोड्यांचे गुन्हे दाखल. पहिल्या दिवशी 1756 कर्मचाऱ्यांनी घेतले प्रशिक्षण. गैरहजर कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश. याचबरोबर हे बातमीपत्र इथे संपलं. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत बघत रहा औरंगाबादकरांचं हक्काचं बातमीपत्र ADN.